की VC-मध्ये सगळे असे केअरलेस असतात की अरे काय गुंतवणूक करायची, मी असं खर्च करेल, म्हणजे जिंदगी ना मिलेगी दोबारा मोडमध्ये सगळे असतात. आणि मग 30शी नंतर जेव्हा खरोखर लाईफच्या जबाबदाऱ्या यायला लागतात, मेडिकल इमर्जन्सी येते, रियालिटी स्ट्राईक करायला लागते आणि मग बऱ्याच जणांना उशीर झाला असं पण वाटायला लागतं 35शी नंतर. जे VC-मध्ये लवकर जागे होतात त्यांना खूप जास्त बेनिफिट मिळतात, कारण की ते लवकर सुरू करण्याचा जो बेनिफिट असतो इक्विटीमध्ये, कंपाऊंडिंगमध्ये, तो खूप मोठा असतो. पण देर आहे दुरुस्त आहे ह्या लॉजिकनुसार तुम्ही जर सुरू करत असाल, तुम्हाला जर इक्विटी मार्केटचं तितकं माहिती नसेल, तुम्हाला असं वाटत असेल की मार्केट पडल्यानंतर मी पॅनिक होईल किंवा मी स्ट्रेस वाढेल, माझ्या ऑलरेडी लाईफमध्ये स्ट्रेसेस आलेले आहेत आता वेगवेगळे, मला हा एक स्ट्रेस ॲड करायचा नाही आहे, तर तुम्ही हायब्रिड फंडमधून सुरू करू शकता एक सवय लागेपर्यंत. बॅलन्स्ड ॲडव्हान्टेज फंड म्हणतात, ज्याच्यामध्ये बॅलन्स केलेला असतो इक्विटी आणि डेटचा. किंवा मग थोडं जर तुम्हाला थोडा पुश करायचा असेल तर तुम्ही एक ॲग्रेसिव्ह हायब्रिडमधून सुरुवात करू शकता. आणि मग 4-5 वर्षानंतर तुम्हाला पॅटर्न समजायला लागतो, अंदाज यायला लागतो, आणि मग तुम्ही हळूहळू इक्विटीचंही एक्सपोजर घेऊ शकता. पण असं काही नाही आहे की 100% इक्विटीतच गेलं पाहिजे. इव्हन तुम्ही कम्प्लीट डेट फंडमधूनही सुरुवात करू शकता जर सुरुवात करायची असेल तर. पण सवय लावणं, एक डिसिप्लिन बनवणं SIP सारख्या मोडमधून आणि करत राहणं महत्त्वाचं आहे. म्हणजे बेस्ट टाईम टू प्लांट अ ट्री वॉज 20 years ago अँड द सेकंड बेस्ट टाईम इज नाऊ. या लॉजिकनुसार जेव्हा कधी सुरुवात करता येईल, जेव्हा तुम्हाला कळलं त्यावेळेस सुरुवात करणं गरजेचं आहे.